पुढचा प्रश्न आहे युवराज पाटील यांचा. सर, माझा 614चा पंप आहे. माझा पंप सध्या जळाला आहे. व्होल्टेज कमी आहे. स्टार्टरला टेकन लावल्याशिवाय मोटर पाणी फेकत नाही. त्याच्यावर तुम्ही काय उपाय सांगू शकता का? तर पहिल्यांदा 614चा पंप तुम्ही बघा. तो आता चांगली वाइंडिंग वायर वापरून तुम्ही तो भरून घ्या. त्यानंतर तुम्ही स्टार्टरला टेकन हे अजिबात लावू नका. तुमच्या तिथं आलेलं व्होल्टेज बघा. स्टार्टरला टेकन लावता म्हणजे तुम्ही कंपल्सरी तो स्टार्टर म्हणजे तो शॉर्ट करून ठेवताय. त्यामुळे होतंय काय की तुम्ही टेकन लावलं आणि वरून एखादा फेज गेला तर 2 फेजवर चालून मोटर जळते. त्याच्याऐवजी डीसी स्टार्टर वापरा. डीसी स्टार्टर मध्ये तुम्ही जेवढं व्होल्टेज सांगाल म्हणजे अगदी 2 फेज मध्ये 220 जरी व्होल्टेज असेल तर हा स्टार्टर न आवाज करता मोटर चालू ठेवेल. परत साधारणतः 220 व्होल्टेज फेज टू फेज व्होल्टेजला मोटर किती अँपिअर करंट घेते बघा आणि त्यावरून ओव्हरलोड सेट करा. तर तुम्ही टेकन लावण्यापेक्षा डीसी स्टार्टर वापरा की जो कितीही कमी व्होल्टेजला उचलू शकतो, पण तशी तुम्हाला आधी कंडिशन घालावं लागेल. म्हणजे त्याप्रमाणे याच्यामध्ये इलेमीटर येतो की तुमच्या इथं किती व्होल्टेज येतं. जेवढं मिनिमम व्होल्टेज आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये सेटिंग लावून त्या व्होल्टेजला मोटर उचलता येईल आपल्याला. आणि प्लस सिंगल फेज प्रिव्हेंटर आणि ओव्हरलोडचं प्रोटेक्शन देऊ शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही साध्या स्टार्टरला खालनं टेकन लावता त्यावेळेस ना तो रिले ट्रिप करू शकतो ना सिंगल फेज झालं तर स्टार्टर बंद होऊ शकतो. जळायचे चान्सेस हे जास्तीत जास्त वाचतात. तर शेतकरी मित्रांनो, खूप कमी व्होल्टेज येत असेल तर टेकन लावण्याच्या ऐवजी तुम्ही डीसी स्टार्टर म्हणजे टिक्क दिशेने आवाज येतो, त्यात कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन नसतं, डीसी कॉईल असते, असा स्टार्टर वापरा. धन्यवाद.